माझी वहिनी रोज मला पनीर आणायला सांगत होती, पण त्यावेळी मी खूप हैराण होत होते जेव्हा वहिनी त्या पनीरची भाजी करण्याऐवजी तिच्या बेडरूममध्ये घेऊन जात होती आणि जेव्हा बाहेर येत होती तर लंगडून लंगडून चालत होती आणि मला सांगत होती की पनीर खूप स्वादिष्ट होते. एके दिवशी यामागचं गुपित जाणून घेण्यासाठी मी माझ्या बहिणीला वहिनीच्या रूममध्ये लपवून दिलं. काही वेळानंतर जेव्हा माझी बहीण सुद्धा लंगडत बाहेर आली तर माझा जीवच निघून गेला. कामिनी बहिणीने मला बाजारातून 1 किलो पनीर आणायसाठी सांगितले होते. जशी मी पनीर घेऊन घरी पोहोचले तर वहिनीने झोला माझ्या हातातून घेतला आणि तिच्या रूममध्ये निघून गेली. मी आश्चर्याने तिच्याकडे पाहतच राहिले की वहिनीला काय झालं आहे. आता अर्धा तास झाला असेल की माझा भाऊ ऑफिसमधून लवकर घरी आला. त्याची तब्येत खराब होती. मी लिव्हिंग रूममध्ये बसले होते. मी लवकर उठून माझ्या भावाजवळ गेले. मला त्याची चिंता वाटत होती, पण तो म्हणाला की थोडा वेळ आराम करेल तर ठीक होऊन जाईल. मग त्याने त्याच्या रूममध्ये जाण्यासाठी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला तर दरवाजा आतून बंद होता. भावाला काही संशय आला तर त्याने दरवाजा जोरजोरात ठोकला, पण रूममधून तर बहिणीचा आवाज आला नाही. भावाने मला विचारलं की कामिनी कुठे आहे आणि दरवाजा आतून का बंद आहे. मी घाबरले. मी बोलले की दादा, वहिनी तर रूममध्येच आहे. कदाचित डोळा लागला असेल तिचा, आराम करत असेल. भावाने पुन्हा जोरजोरात दरवाजा ठोकला आणि म्हणाला, कामिनी, लवकर दरवाजा उघड, लवकर कर. पण बहिणीने आवाज दिला नाही. मी भावाचा हात पकडून त्याला बाहेर असलेल्या पलंगाजवळ घेऊन आले आणि बोलले, दादा, तू इथे बसून जा, मी दरवाजा उघडून देते. आता मी सुद्धा जोरजोरात दरवाजा ठोकायला सुरुवात केली आणि सोबत सोबत म्हणत होते की वहिनी, दरवाजा उघड, दादा आराम करण्यासाठी घरी आला आहे. त्याची तब्येत ठीक नाही. पण आतमध्ये एवढी शांती होती की काहीच हालचाल होत नव्हती. मी भावाजवळ येऊन बसले. त्याचा चेहरा रागाने आणि नाराज झाल्यामुळे सुका पडला होता. मी बोलले, दादा, तू माझ्या रूममध्ये आराम करून घे. असू शकतं वहिनी झोपून गेली असेल. प्रिया पण तर झोपली आहे. दादाने नाही म्हणत मान हलवली आणि म्हणाला की जा तू पण आराम करून घे. पण मी दादाजवळच बसून होते. तेवढ्यात दादाच्या रूमचा दरवाजा उघडला आणि वहिनी लंगडत रूमच्या बाहेर निघायला लागली. दादा एकदम रागाने उठला आणि वहिनीला ओरडत रागात म्हणाला, रूम आतून बंद का होती? तुला नाही माहिती का, मी माझ्या 2 लहान बहिणींना तुझ्या सुपूर्द करून कामासाठी घराच्या बाहेर निघतो. तू तर दररोज हे सगळं करत असशील ना. तू माझ्या बहिणींना तुझं कधीच समजलं नाही. मी स्वतः पित्री मुलगी होते. भावाला असं रागात पाहून मी स्वतःच घाबरून गेले होते. पण तरीही मी पुढे आले आणि बोलले, दादा, तू चुकीचा विचार करतो आहेस. आम्हाला परकं समजलं नाही. ती आईसारखी आमच्या दोघांची काळजी घेते. कदाचित आज तिची तब्येत खराब असेल म्हणून झोपली असेल. माझं बोलणं ऐकून दादाने माझ्या डोक्यावर हात फिरवला आणि स्वतः त्यांच्या रूममध्ये निघून गेले. वहिनीच्या डोळ्यांमध्ये अश्रू होते. तिने मला मिठी मारली आणि म्हणाली, धन्यवाद मीनू. मी म्हणाले, धन्यवाद ला मारा गोळी. चला किचनमध्ये जाऊन पनीर बनव. वहिनी एका क्षणासाठी टेन्शनमध्ये आली होती. ती म्हणाली, मीनू, पनीर तर मी खाऊन घेतलं आहे. तू तुझ्या रूममध्ये जाऊन अभ्यास कर. वहिनी लंगडत किचनमध्ये निघून गेली. मी आश्चर्यचकित होऊन उभी होते की वहिनी माझ्याशी खोटं का बोलली होती की तिने पनीर खाऊन घेतलं आहे. कारण मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं होतं की ते कच्चं पनीर ती तिच्या रूममध्ये घेऊन गेली होती. मी माझ्या रूममध्ये आले आणि अभ्यास करता करता न जाणे माझा डोळा कधी लागला होता. सकाळी कोंबड्याच्या आवाजाने माझा डोळा उघडला. प्रिया सुद्धा उठली होती आणि आता आम्ही दोघं मिळून किचनमध्ये जाऊन वहिनीला मदत करायला लागलो. आज वहिनी मला खूप बेचैन आणि तिच्याच विचारांमध्ये डुबलेली वाटत होती. दादा सुद्धा किचनमध्ये येऊन गेला होता. आता दादा सुद्धा रिलॅक्स वाटत होता. वहिनीशी आरामात गप्पा करत होता. मी हे सगळं पाहून नजरअंदाज केला होता की हा माझ्या मनाचा भ्रम असेल.
मी सकाळी लवकर उठून कॉलेजला जाण्यासाठी तयार होऊन गेले होते आणि दादा सोबतच निघून गेले. दादा ऑफिसला जाताना मला सुद्धा कॉलेजसाठी सोबत घेऊन जात होता. मी आणि प्रिया एकाच कॉलेजमध्ये शिकत होतो. तिचे फर्स्ट इयरचे पेपर झाले होते म्हणून तिला सुट्ट्या होत्या. त्या उलट मी थर्ड इयरला होते. माझ्या परीक्षेसाठी अजून 2 महिने बाकी होते. कॉलेजवरून घरी येण्यासाठी मी बसने प्रवास करत होते. मी जशी घरी पोहोचले तर मला वाटलं होतं जसं वहिनी माझीच वाट बघत बसली आहे. ती म्हणाली, प्रिया लवकर युनिफॉर्म बदलून घे आणि मला 1 किलो पनीर आणून दे. आणि मग ती पैसे घेण्यासाठी रूममध्ये निघून गेली. आता वहिनीचे लंगडणे सुद्धा संपले होते. मी पटापट फ्रेश होऊन वहिनीजवळ आले. मी वहिनीच्या सांगण्याप्रमाणे 1 किलो पनीर बाजारातून घेऊन आले. मी वहिनीला पनीरचा थैला दिला आणि म्हणाले, वहिनी आज पनीरचे पकोडे बनवून देशील? माझ्या वहिनीच्या चेहऱ्याचा रंग एका क्षणासाठी फिका पडला होता. मग तिने हो म्हणत डोके हलवले आणि तिच्या रूममध्ये पनीर घेऊन निघून गेली. मला एकदमपणे किळसवाणे झाले की कच्चे पनीर आपल्या रूममध्ये कोण घेऊन जाते. मग मी खांद्यांना उडवत माझ्या रूममध्ये निघून आले होते आणि अभ्यास करायला लागले. संध्याकाळच्या वेळी दादा ऑफिसमधून घरी आला तर माझ्या आणि मीनूसाठी खाण्यापिण्याचा सामान घेऊन आला होता. दादाचं ऐकून वहिनी तिच्या रूममधून बाहेर आली तर ती लंगडून चालत होती. मी हैराण राहून गेले की काही वेळापूर्वी तर वहिनीच्या पायाची लंगडाहट संपली होती. आता परत ती का लंगडत आहे? मला वहिनीवर संशय आला की कदाचित दादाला दाखवण्यासाठी नाटक तर नाही करत. पण जेव्हा मी वहिनीच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर स्पष्टपणे समजत होतं की ती खूप वेदनेत आहे. मी माझ्या विचारांना ब्रेक लावला आणि वहिनीजवळ गेले आणि तिला विचारपूस केली की तिच्या पायाला काय झालं आहे. तर ती चूप बसून गेली होती. दादाला खूप भूक लागली होती म्हणून वहिनी पटापट किचनमध्ये निघून गेली. मी अनेकदा किचनमध्ये वहिनीला मदत करत होते. आज सुद्धा मी तिची मदत करण्यासाठी किचनमध्ये गेले. मी म्हणाले, वहिनी पनीरबद्दल विचार करून करून भूक लागली आहे. वहिनीने माझ्याकडे एकदम विचित्र नजरेने पाहिले होते आणि बोलली, प्रिया आज तर किचनमध्ये भेंडी बनली आहे. पनीर तर मी खाल्ले. वा काही स्वादिष्ट पनीर होते. मी हक्काबक्का होऊन तिच्याकडे पाहिलं. एकदमच माझं मन भरून आलं आणि मी सर्व काही सोडून माझ्या रूममध्ये निघून आले होते. मी माझ्याच विचारांमध्ये होते. पण मीनूला पाहून आश्चर्यचकित झाले. ती तिचे फर्स्ट इयरचे पुस्तक घेऊन बसली होती. मी तिला म्हणाले, जेव्हा अभ्यासाचे दिवस होते तेव्हा तर तुझा अभ्यासानं जीव जात होता. आता काय फायदा या अभ्यासाचा? मी तिच्या हातातून पुस्तक खेचण्यासाठी हात पुढे केला तर तिने माझा हात झटकून दिला आणि एकदम रागाने म्हणाली, कधी तर माझा जीव सोडून देत जा. दरवेळी माझी आई बनण्याचा प्रयत्न करत नको जाऊस. तू फक्त माझ्यापेक्षा 3 वर्ष मोठी आहेस, 30 वर्ष नाही, जे माझ्या प्रत्येक फाटक्यात टांग अडवत असतेस. मला मीनूच्या अशा प्रकारच्या वागणुकीची बिलकुल अपेक्षा नव्हती. मीनूने तर कधीच माझ्यासोबत अशा प्रकारची वागणूक केली नव्हती. मी तिला सोडून दादाजवळ येऊन बसले गेले. दादा माझ्याशी कॉलेजच्या अभ्यासाबाबत बोलचाल करत होता. पण माझं संपूर्ण लक्ष वहिनीच्या पायाकडे होते. ती दादासमोर येण्याचं टाळत होती आणि खूप प्रयत्न करत होती की ती लंगडून नाही चालावी. दादाने जेव्हा मला असं विचारात गुमसुम असताना पाहिलं तर तो मला माझ्या चिडण्याचं कारण विचारायला लागला. मी न काही विचार करता दादाला सांगून दिलं की मीनूने माझ्यासोबत कशी वागणूक केली आहे. दादा ते ऐकून हैराण झाला. मग त्याने मीनूला आवाज देऊन रूमच्या बाहेर बोलवले आणि बोलला की तू दरवेळी रूममध्येच का घुसून असतेस? बाहेर येऊन आमच्यासोबत बसत जा. दादाचे शब्द अजून तोंडातून निघालेच होते की मीनूने जोरजोरात रडणं सुरू करून दिलं आणि म्हणाली, बाबा स्वतः तर मरून गेले पण मला पावलोपावली ठोकर खाण्यासाठी सोडून गेले. दादा म्हणतो रूममध्ये नको बसू. वहिनी म्हणते घरातील कामामध्ये मदत कर आणि माझी बहीण तर माझी दुश्मनच बनली आहे. दादा मीनूची अशी अवस्था पाहून हैराण राहून गेला
आणि मग उठून मीनूला मिठी मारली आणि प्रेम करायला लागला आणि बोलला का मीनू, तुला माहीत आहे की मी कधीच तुला बहीण नाही समजलं. मी नेहमी तुला माझी मुलगी समजतो. मग तू अशा प्रकारचे विचार कसे करू शकतेस? मीनू काही न बोलता फक्त रडतच होती. तिला असं पाहून आम्ही सर्वजण सुद्धा काळजीत पडलो होतो. मग तिने आपोआपच तिचे अश्रू पुसले आणि आम्हाला माफी मागून तिच्या रूममध्ये निघून गेली होती. दादाने बहिणीला आवाज देऊन बोलवले आणि बोलला, कामिनी, आजकाल मीनू घरामध्येच असते. मग ती एवढी चिडचिडी का झाली आहे? काही झालं आहे का? बहिणीचा चेहरा एकदम फिक्का पडून गेला होता. ती खूप घाबरलेली दिसत होती. ती म्हणाली की अजय, मीनू सतत तिच्या रूममध्येच बसून असते. म्हणून मी 1-2 वेळेस तिला बोलले होते की घरातल्या कामांमध्ये थोडी मदत करत जा आणि याने तुला बोर पण होणार नाही. कदाचित तिला माझं असं बोलणं वाईट वाटलं असेल. दादा काहीतरी विचारात पडला होता, पण न जाणे का, तर मला असं वाटत होतं की कामिनी बहिणी आमच्यापासून काहीतरी लपवत आहे. विषय फक्त एवढाच नव्हता, काही ना काही गडबड तर नक्की होतीच. दुसऱ्या दिवशी दादा आमच्या रूममध्ये टीव्ही घेऊन आले. चांगले चांगले मूव्हीज घेऊन आले. पुस्तक आणि नोबेल सुद्धा आणून मीनूच्या हातात दिले आणि बोलला, आज नंतर तू बोर होणार नाहीस. आणि मग लुडो गेम बहिणीच्या हातात ठेवून म्हणाले, कामिनी, तू आणि मीनू दोघं लुडो खेळत जा. बहिणी हसली होती. ती जेव्हा रूममध्ये आली तेव्हा खूप जोशमध्ये वाटत होती. ती म्हणाली, मीनू, मी पूर्ण दिवस मूव्ही पाहील, तू अभ्यासात मन लाव. माझं सुद्धा मन झालं होतं. दादा मीनूसाठी लहान मुलांचे मूव्ही घेऊन आला होता. ॲनिमेटेड मूव्हीज सुद्धा घेऊन आला होता. मी रात्री उशिरापर्यंत अभ्यास करत होते. मी अभ्यास करत होते तेव्हा मी वहिनीला रूममधून बाहेर निघताना पाहिले. ती दबक्या पावलांनी गच्चीवर गेली होती. न जाणे एवढ्या रात्री ती गच्चीवर काय करायला गेली होती. मी तर खूप चिंतेत झाले होते. मी अभ्यास वगैरे सगळं सोडून बाहेरच पाहत राहिले. जवळजवळ 1 तास गच्चीवर थांबून वहिनी तिच्या रूममध्ये गेली होती. शेवटी हे सगळं काय होतं? मी या काळजीत घुसमडत होते आणि माझे मन अभ्यासामध्ये बिलकुल लागत नव्हते. दुसऱ्या दिवशी मी पुन्हा जशी कॉलेजमधून घरी परत आले. वहिनीने माझ्या हातात पैसे दिले आणि पुन्हा मला 1 किलो पनीर आणायला सांगितलं. मी कपडे बदलण्यासाठी रूममध्ये गेले तर हे पाहून दंग राहून गेले की मीनू पहिल्या वर्षाची फिजिक्सचे पुस्तकं वाचत आहे. मला पाहून ती अशा प्रकारे घाबरली होती की ताबडतोब ती ते पुस्तक घेऊन रूमच्या बाहेर निघून गेली. मी विचार केला की आधी वहिनीला पनीर आणून देते, मग नंतर मीनूला पाहून घेईल. मी पनीर घेऊन आले तर वहिनीने लगेच माझ्या हातातून पिशवी घेतली आणि काही न बोलता ती पिशवी घेऊन रूममध्ये निघून गेली आणि आतून रूम लॉक करून रूममध्ये बसून राहिली. मी ते सर्व काही नजरअंदाज केलं आणि मीनूची खबर घेण्यासाठी रूममध्ये गेले तर ती मला म्हणाली की प्रिया, तू वहिनीला रोज रोज हे पनीर नको आणून देत जाऊस. मी हैराण राहून गेले की ती असं का बोलत आहे. मी तिला विचारलं की काय झालं मीनू? मीनू लवकर उठून माझ्या जवळ आली आणि माझ्या कानात असं काही सांगितलं की ते ऐकून मला चक्कर येत होते. मीनूचे बोलणे मी नाकारू सुद्धा शकत नव्हते, कारण ती संपूर्ण दिवस घरातच असायची. तिला तर वहिनीच्या प्रत्येक कामाची बरोबर माहिती असेल. मी मीनूला शपथ देऊन सांगितलं की सध्या तुझी गोष्ट कोणाकडेच बोलू नकोस. मी स्वतः या सगळ्यांबाबत चौकशी करेल. मग सर्व काही समोर आल्यानंतर काहीतरी निर्णय घेऊ. मी अभ्यासाला बसले होते आणि मीनू गच्चीवर निघून गेली होती, पण अभ्यासात माझे मन बिलकुलच लागत नव्हते. मी मीनू आणि वहिनीमुळे खूप चिंतेत होते. त्या दोघी सुद्धा खूप विचित्र वागत होत्या. मी माझ्या विचारांमध्ये डुबलेले होते की तेवढ्यात वहिनी रूमच्या बाहेर निघाली आणि ती लंगडत चालत होती. मला काहीतरी गडबड वाटत होती. मी म्हणाले, वहिनी, पनीर कुठे गेले? वहिनी म्हणाली, पनीर तर मी खाऊन घेतलं आहे. खूप स्वादिष्ट पनीर होते. वहिनी लंगडत घरातील सर्व कामं करत होती. तेवढ्यात अचानक मागे वळून म्हणाली, प्रिया, मीनू कुठे आहे? मी म्हणाले की ती तर टेरेसवर आहे. हे पाहून वहिनीच्या चेहऱ्यावरचा रंग अचानक उडून गेला होता.
ती लंगडून टेरेसकडे जात होती. मी हातात माझे पुस्तक घेतले आणि विचार केला की या दोघी तर पागल आहेत, मला पण पागल करून टाकतील. पण माझं मन अभ्यासात लागत नव्हतं. वहिनीला टेरेसवर जाऊन खूप वेळ झाला होता. मी पण त्या दोघांच्या मागोमाग टेरेसवर निघून गेले होते. पायऱ्या चढत असताना मी वहिनीचा आवाज स्पष्टपणे ऐकू शकत होते. ती मीनूला खूप विचित्रपणे ओरडत होती. मीनूचा रडण्याचा आवाज सुद्धा येत होता. माझं मन माझ्या बहिणीसाठी तुटून गेलं होतं. मी जशी टेरेसवर पोहोचले तर माझी वहिनी मला पाहून खूप घाबरली होती. तिने मीनूला मिठी मारली आणि प्रेमाने बोलले की लुडो नाही खेळायचा. आपल्या वहिनीसोबतच मीनूने सुद्धा तिचे अश्रू पुसले होते आणि जबरदस्ती हसण्याचा प्रयत्न करत होती. मी त्या दोघांना आश्चर्यचकित होऊन पाहत होते. मी मीनूचा हात पकडला आणि तिला खेचत खाली घेऊन आले आणि तिला रूममध्ये जाऊन विचारलं, बहिणी तुझ्यावर का ओरडत होती? मीनू घाबरली आणि मला म्हणाली, नाही तर वहिनी मला कशाला ओरडेल, ती तर माझ्यावर खूप प्रेम करते. मी काहीतरी विचार करून सुन्न राहिले आणि मीनूला म्हणाले की मीनू, मला तुझ्या मदतीची गरज आहे. मला वहिनीचे गुपित जाणून घ्यायचे आहे. त्या दिवशी तू मला जी गोष्ट सांगितली होतीस ती फक्त तुझ्या भासावर निर्धारित आहे. पण माझी इच्छा आहे की तू मला सत्य पुरावे आणून द्यावे. उद्या जेव्हा मी वहिनीला पनीर आणून देईल तर तू तिच्या रूममध्ये जाऊन लपून राहा आणि बघ की ती पनीर कशी खाते आणि मग लंगडून का चालते. माझं बोलणं ऐकून मीनू एकदम हसून गेली होती. ती म्हणाली, प्रिया, मी तुला साथ देईल. दुसऱ्या दिवशी कॉलेजवरून घरी येताना मी माझ्या डोक्यात सगळा प्लॅन फिट करत होते. घरी पोहोचले तर मी माझ्या वहिनीला माझी वाट बघताना पाहिलं. ती म्हणाली, प्रिया, लवकर जाऊन मला पनीर आणून दे. मी फ्रेश होण्यासाठी रूममध्ये निघून गेले आणि मीनूला सुद्धा समजावून दिलं होतं की मी वहिनीला आवाज देऊन बोलवेल. तेवढ्यात तू तिच्या रूममध्ये जाऊन लपून राहा. ती हो म्हणाली. मीही वहिनीला आवाज दिला आणि सांगितलं की वहिनी, पनीर थोडे महाग झाले आहे, थोडे पैसे अजून दे. वहिनी हसून म्हणाली की तर मग काय झालं, मी लगेच आणून देते. एवढ्या वेळात प्रिया वहिनीच्या रूममध्ये जाऊन लपून गेली होती. मी पनीर घेऊन आले होते. वहिनीने आनंदाने ते पण माझ्याकडून घेतले आणि तिच्या रूममध्ये निघून गेली. मी बाहेर लिव्हिंग रूममध्ये बेचैन होऊन चक्कर लावत होते. एका तासानंतर वहिनीच्या रूमचा दरवाजा उघडला आणि ती लंगडून चालत रूमच्या बाहेर निघून आली होती. ती किचनमध्ये गेली तर मीनू सुद्धा रूमच्या बाहेर निघून आली होती. हे पाहून तर मी सुद्धा सुन्न होऊन गेले की मीनू सुद्धा आज लंगडून चालत होती. मी मीनूला हाताने पकडलं आणि तिला विचारलं की मीनू, पटकन सांग, काय समजलंय तुला? मीनू खूप काळजीत वाटत होती. ती म्हणाली, प्रिया, मी तर तुला आधीच सांगितलं होतं की वहिनी आपल्यापासून लपून छपून घराच्या बाहेर निघते, पण तू माझ्यावर विश्वास केला नाहीस. ती खिडकी खूप छोटी आहे. त्या खिडकीतून बाहेर जाताना पायाला जखमा होतात, म्हणून वहिनी अशी लंगडून चालते. मी सुद्धा त्या खिडकीमधून जाऊन वहिनीच्या मागे जायचा प्रयत्न करत होते, पण या जखमेमुळे मी पुन्हा माघारी आले. मी मीनूला शपथ दिली होती की याबाबत तू दादाला काहीही सांगायचं नाही. त्यावर मीनू म्हणाली की मी पागल थोडी आहे की दादाचा घर तोडायचा विचार करेल. मी मीनूला एक पुस्तक दिलं आणि तिला सांगितलं की तू हे वाचून घे. मी तिचा छोटासा दिमाग दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करत होते. त्याउलट मी स्वतः त्या दुविधेमध्ये फसले होते की मी वहिनीबाबत दादाला सांगू की नाही. वहिनी आमच्यासोबत खूप चांगल्या प्रकारे राहत होती, पण ती माझ्या भावासोबत चुकीचं वागत होती. हा विचार करता करता न जाणे मला कधी झोप लागली होती. खूप वेळापर्यंत मी झोपून होते आणि दादाच्या आरडाओरडा करण्याने मला जाग आली. हे देवा, माझा तर जीवच निघाला होता. मी धावत लिव्हिंग रूममध्ये पळाले तर तिथे मला दादा, वहिनी आणि मीनू उभे दिसले. मला वाटलं मीनूने वहिनीचे गुपित दादाला सांगून दिलं आहे, म्हणून तर दादा वहिनीवर राग करत होता. मला पाहून दादा मला म्हणाला की प्रिया, मी तुला खूप हुशार समजत होतो, पण तू सुद्धा हिला सांभाळू शकली नाहीस.
दादाचा इशारा मीनूकडे होता. मी पटकन पुढे आले आणि म्हणाले, पण दादा, झालं तरी काय आहे? दादाच्या डोळ्यांमध्ये अश्रू आले होते. तो बोलला, तू मीनूकडून माहिती घेऊन मला हे सांगून दे की वरती गच्चीवर तिच्यासोबत कोण होतं, जो हिला भेटायला आला होता. मी एकदम घाबरले होते. मी नाही नाही करत मान हलवली. मी म्हणाले, नाही दादा, आपली मीनू अशी नाही. नक्की तुला काहीतरी गैरसमज झालेला आहे. वहिनी सुद्धा पुढे येऊन दादाला म्हणाली की अजय, तुम्ही न काही पुरावा असताना एवढा राग करू नका. लहान मुलगी आहे, ती सुधरून जाईल. दादा वहिनीला रागाने घुरत होता आणि तिला म्हणाला, मी तुला लग्नाच्या आधीच सांगून दिलं होतं की या दोघी बहिणी माझ्या बहिणी नाहीत. मी त्यांना माझ्या मुली समजतो आणि तू आई होऊन त्यांचं पालन पोषण करशील. अशा प्रकारे संस्कार दिला आहे तू यांना. मी मीनूचा हात पकडला आणि तिला खेचत रूममध्ये घेऊन गेले. मी मीनूला म्हणाले, तू मला सर्व काही खरं सांगून दे की शेवटी विषय काय आहे. त्यावर मीनू रडत रडत म्हणाली की वहिनीची इच्छा आहे की आपण दोघींनी हे घर सोडून निघून जावं, म्हणून ती हे सर्व करून आपल्याला आपल्या दादाच्या नजरेतून खाली पाडण्याचा प्रयत्न करत आहे. मीनूच्या या बोलण्याने तर मला आतून खूप तोडून टाकलं होतं. मी तिला म्हणाले, तू काळजी करू नकोस. आपल्यासाठी गड्डा खोदणारी स्वतःच त्या गड्ड्यात पडेल. दुसऱ्या दिवशी मी दादासोबत कॉलेजला जायला निघाले तर दादा खूप रागात होता. त्याचे डोळे रागाने लाल दिसत होते. मी दादाला म्हणाले की दादा, आज तू ऑफिसमधून अर्ध्या दिवसाची सुट्टी घेऊन मला कॉलेजमध्ये घ्यायला येऊन जा. मला तुझ्यासमोर एक सत्य ठेवायचं आहे. दादाने न काही बोलताच तिथून निघून गेला होता. पण दादा मला वेळेवर कॉलेजमध्ये घ्यायला आला होता. मी दादाला सांगितलं की तू घरापासून बाहेरच राहा. जेव्हा आम्ही इशारा करून तुला बोलवेल तेव्हा तू ये. मी जशी घरी गेले, वहिनीने माझ्याकडे पनीरची ऑर्डर दिली. थोड्या वेळानंतर जेव्हा आम्ही पनीर आणण्यासाठी घराच्या बाहेर निघालो तर दादा पुढे आला आणि मला म्हणाला, कुठे जात आहेस? मी त्याला म्हणाले, बस फक्त आज तू गप्प राहा. सत्य तुझ्या समोर येऊन राहील. मी पनीर घेऊन घरी गेले तर वहिनीने माझ्या हातून झोला घेतला आणि रूममध्ये निघून गेली होती. मला या वेळेचीच वाट होती. मी ताबडतोब घराच्या बाहेर आले आणि दादाला घेऊन घरात आले आणि त्याला म्हणाले, दादा, तू तुझ्या रूमचा दरवाजा उघड. दादाकडे एक धारदार कटर होतं, ज्यामुळे त्याने त्याच्या रूमचा दरवाजा उघडला. जेव्हा आम्ही रूमच्या आत गेलो तिथे वहिनी नव्हती. त्यांच्या रूमची खिडकी उघडी होती. दादाने खिडकीच्या बाहेर पाहिलं तर त्याला वहिनी दिसली. ती पटापट चालत कुठेतरी जात होती. दादा सुद्धा ती खिडकीमधून बाहेर गेला आणि मीनू आणि मी सुद्धा खूप कठीण प्रयत्न करून त्या खिडकीमधून बाहेर जाऊ शकलो होतो. आम्ही तिघं वहिनीचा पाठलाग करता करता एका दूर सुनसान ठिकाणी पोहोचून गेलो होतो. तिथे एका बाबाचे घर होते, जिथे लोक तावीज बनवण्यासाठी येत होते. पटापट घालत असताना वहिनीने जेव्हा मागे वळून पाहिलं तर आम्हा तिघांना पाहून तिचा रंग फिका पडला होता. दादा पुढे गेला आणि वहिनीचा हात पकडून खेचत तिला घरी घेऊन आला. दादाचा पारा खूप चढलेला होता. तो प्रचंड रागामध्ये होता आणि तो म्हणाला, कामिनी, आज मी माझ्या डोळ्यांनी सर्व काही पाहिलं आहे, म्हणून खोटं बोलण्याचा काही अर्थ नाही. सत्य काय आहे ते सांगून दे. तेव्हा वहिनी म्हणाली, अजय, देवाची शपथ, मी तुमच्या या दोघी बहिणींना माझ्या मुलींप्रमाणेच मानलं आहे. पण यांच्यामुळे तुम्ही माझ्यावर शक करत होता की मी तुमच्या बहिणींची काळजी घेत नाही. यांच्यामुळे तुम्ही मला खूप काही सुनावत होते. मला असं वाटायला लागलं होतं की कदाचित तुम्ही माझ्यावर प्रेमच करत नाही. असं सुद्धा वाटत होतं की कदाचित तुम्ही दुसऱ्या कोणावर प्रेम करत असाल आणि मला घटस्फोट देऊन द्याल. मी माझ्या मोठ्या बहिणीशी याबाबत बोलले तर ती मला म्हणाली की एक बाबा आहे, याचा मंत्र खूप प्रभावशाली आहे, ज्यामुळे आपला नवरा आपल्या हातात येऊन जातो. म्हणून मी तुमच्या सर्वांपासून लपून छपून त्या बाबांच्या सभेमध्ये जायला लागले होते. साधू बाबाने सांगितलं होतं की पूर्ण 30 दिवसांपर्यंत 1 किलो पनीरवर मंत्राचा प्रयोग करायचा आहे आणि तोच पनीर
नदीच्या काठी फेकायचा आहे. मला हे सर्व करताना पूर्ण 27 दिवस झाले होते. तुम्ही दोघांच्या घरातून बाहेर गेल्यानंतर मी त्याच मंत्राचा जप करत होते. यामुळे मी मीनूवर लक्ष ठेवू शकले नाही आणि माझ्याने चूक झाली. मीनू आपल्याच एरियामधील एका फालतू मुलगा रमेश सोबत प्रेम करायला लागली आणि त्या दोघांमध्ये चिठ्ठी आणि पत्राची देवाणघेवाण सुरू झाली होती. मला मीनूवर संशय आला म्हणून मी अर्ध्या रात्री उठून गच्चीवर गेले होते. तेव्हा मला एक पत्र सापडलं होतं ज्यात मीनूबद्दल खूप स्तुती केलेली होती. मी ते पत्र मीनूला दाखवलं आणि तिला सांगितलं की मी याबद्दल तुझ्या भावाला सांगून देईल म्हणून. वेळेच्या आधी सुधारून जा. पण मीनू तर मलाच तिचा सर्वात मोठा दुश्मन मानायला लागली होती. मी मनातल्या मनात निर्णय घेतला होता की 30 दिवसांचा माझा हा मंत्र पठण जाप झाल्यानंतर मी मीनूशी सक्तीने वागेल. पण हे व्रत पूर्ण करायच्या आधीच तुम्हाला माझं सत्य समजलं आहे. मला माफ करा की मी मीनूकडे लक्ष देऊ शकले नाही. मी मीनूकडे पाहिलं तर ती लाजेने मान खाली घालून उभी होती. दादाने पुढे येऊन मीनूच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाला, बेटा, रमेश जर चांगला मुलगा असला असता तर मी तुझं लग्न त्याच्याशी नक्कीच करून दिलं असतं. पण तो खूप चंचल माणूस आहे. आजूबाजूच्या प्रत्येक मुलीवर त्याची घाण नजर आहे. मीनू रडायला लागली आणि म्हणाली, दादा, घरामध्ये एकटेपणा आणि सुनेपण होते म्हणून मी या चुकीच्या रस्त्यावर निघून गेले. नाहीतर मला रमेशशी कोणत्याही प्रकारचे प्रेम वगैरे नाही आहे. दादा हसला आणि डोक्यावरून खूप मोठं ओझं हलकं झालं होतं. मग त्याने आम्हा दोघींना रूममध्ये पाठवून दिलं. आता नक्कीच तो वहिनीची खबर घेणार होता. दादा आमच्यासमोर कधीच वहिनीला ओरडत नव्हता. मी म्हणाले, दादा, वहिनीला काही बोलू नकोस. ती आमच्या आईसारखी आहे. वहिनी रडत रडत आमच्या दोघी बहिणींच्या गळ्यात पडली आणि पुन्हा एकदा आमच्या घरात आनंदाचे वातावरण परत आले. तर मित्रांनो, तुम्हाला कथा कशी वाटली? आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच कथा ऐकण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.